ओवी स्पोर्ट्स बिरवाडी बी संघानं त्यांच्या विपक्षामध्ये वारलीपाडा संघ 4 ओव्हरची मॅच. पहिले षटक पॉवर प्लेचा 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर निसर्गाच्या रम्य कुशीमध्ये बसलेलं हे सुंदर देखणं क्रीडांगण आणि या क्रीडांगणावर आजपासून स्वर्गवासी विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषकाचा सोहळा थरार आणि जल्लोष रंगताना पाहायला मिळाले. ग्रीन सिग्नल फ्रॉम अंपायर्स. मॅचला होते सुरुवात. गोलंदाजी मार्कवर आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतो रुपेश. स्ट्राईक एंडला आदेश आणि पार्थ. त्याच्या समोरच आपल्याला पाहायला मिळतो त्याचा सहकारी सध्या सलामीसाठी आलाय. फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल टप्पा पडलाय. पंच वळत आहेत. पहिली लाईन एक्झॅक्टली बॉल कुठे पिच झाला त्यानंतर बॉलनी दिशा कोणती पकडली या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर वाईड घोषित करण्यात आलाय. पहिलाच बॉल एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड मध्ये होईल ऍड. युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट UTC.in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित केली जाते. त्याचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. अपरकटच्या माध्यमातून खेळायचा प्रयत्न. झेलची शक्यता आणि इथे अतिशय सुंदर झेल पकडला बॅकवर्ड पॉइंटला आणि पहिला धक्का इथे बसत असताना आदेशच्या स्वरूपामध्ये ओवी स्पोर्ट्स बिरवाडी बी संघाला. क्रिकेट UTC या वाहिनीवर ही लाईव्ह प्रक्षेपित केली जाणारी स्पर्धा आमच्यासोबत जे जोडले गेले सकाळच्या सत्रामध्ये सर्व क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सस्नेह सहर्ष स्वागत करतो. हाफ ट्रॅकर होता. पहिला पण ऑफसाईडचा बॉल ऑन साईडला खेचून मारलाय. पूर्णपणे शफल झाले होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि 2 धावा यशस्वीरित्या या ठिकाणी पूर्ण केला गेला. आउटफील्ड अतिशय सुंदर आणि ॲज युजल आपण पाहिलं तर संपूर्ण शहापूर तालुक्यामध्ये एकंदरीत पाहिलं तर जे सर्वात चांगले मैदान आहे त्यामध्ये या मैदानाचा उल्लेख नेहमीच केला जातो. संपूर्ण जर आपण एकंदरीत पाहिलं मैदान अतिशय देखणं आहे. आउटफील्ड सर्वच ठिकाणी सेम आहे आणि थोडासा ग्रीन ग्रासरूट या आउटफील्डवर आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगली मेंटेन केली आहे ही आउटफील्ड आयोजकांनी. कट केला फटका. इथे संधी आहे धावचीची. दुसरा एंडला डायरेक्ट हिट केला गेला नाहीये कारण त्याने पाहिलं बॅकअप थोडंसं उशिरानं आलं. ओव्हर थ्रोच्या रन्स मिळू शकल्या असत्या. प्रसंगवदन राखलं गेलं गोलंदाजाच्या माध्यमातून आणि ते आपण पाहिलं तर त्याने डायरेक्ट हिट केलेला नाहीये. डॉट बॉल आलाय. पहिले षटक सध्या आपण पाहतोय इकॉनॉमिकल आहे. पॉवर प्लेचं षटक जिथे चौकार षटकार येणं गरजेचं आहे परंतु आतापर्यंत गोलंदाज रुपेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. पॅचची एज शॉर्ट थर्डमॅनच्या हातामध्ये बॉल. पुनश्च एकदा आपण पाहताय तिथे रन घेण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट केलाय गोलंदाजानं आणि ते रन आउटच्या स्वरूपामध्ये दुसरा धक्का लागतोय ओवी स्पोर्ट्स बिरवाडी बी संघाला.
त्यामध्ये 2 विकेट्स त्याने प्राप्त केल्या. एक रनआउटच्या स्वरूपात नुकताच आपण विकेट जाताना पाहिली. इथे देखील संधी आहे विकेटची. स्वतः गोलंदाज सांगतोय हा माझा झेल आहे आणि अतिशय सुरेखरित्या तो झेल त्याने टिपलाय आणि हा तिसरा धक्का पहिल्याच ओव्हरमध्ये लागलाय ओवी स्पोर्ट्स बिरवाडी बी संघाला. त्याने प्राप्त केल्या 2 आणि 1 विकेट ही रनआउटच्या स्वरूपात आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाली. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजाला सूरज आता ज्या क्षेत्ररक्षणाच्या मर्यादा होत्या पहिल्या ओव्हरमध्ये त्या देखील विखुरलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. आउटफील्डमध्ये तुम्हाला तब्बल 5 खेळाडू क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतील. सेकंड ओव्हरमध्ये सूरज आलाय गोलंदाजीसाठी. फास्ट पिट एंड कडनं आपण गोलंदाजी सध्या पाहतोय. एकाच एंड कडनं ही स्पर्धा गोलंदाजी खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या स्कोरबोर्डवर 4 जी स्थिरावलेली आहे. धावसंख्येला आकार देण्याची आवश्यकता आहे गोलंदाजीसाठी. आपण पाहताय सूरज आणि मध्ये संचित आणि त्याच्या सोबत चेतन ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल पॅचची एज थर्ड मॅच दिशेने हा बॉल गेला. शॉर्ट थर्ड मॅनला चांगली क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एक धाव त्या ठिकाणी भरपूर अवधीनंतर धावे संख्येची आवश्यकता होती. धाव आपण पाहता सध्या स्कोरबोर्ड मध्ये होते ऍड. सरावाचा अभाव कुठेतरी आपल्याला ओवी स्पोर्ट्स बिरवाडी बी संघाच्या खेळामध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या 5 विकेटांनी गमावले 3. चांगली कामगिरी वारलीपाडा या संघाची सध्या आतापर्यंत या मॅच मध्ये पाहायला मिळते. टॉस त्यांनी जरूर हरलाय परंतु गोलंदाजी करत असताना पहिल्या गोलंदाजानं अतिशय चांगल्या दर्जाची कामगिरी आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. गुड बॉलिंग, गुड लेंथवरनं टप्पा पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. वेग होता आणि पहा अतिशय सुरेख लेंथ आणि लाईनवर सध्या कन्सिस्टन्स गोलंदाजी सध्या आपल्याला वारलीपाडा संघाच्या गोलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 5. संथ आणि शांत सुरुवात या पहिल्या उद्घाटनीय सामन्यामध्ये ओवी स्पोर्ट्स बिरवाडी या संघाची पाहायला मिळते. वन्स अगेन यावी लाईन थोडीशी पुढे ठेवली. फुल लेनचा हा बॉल आउटसाइड ऑफ पिच केला. तिथून सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. सलग 2 चेंडू डॉट आपल्याला तिकडे पाहायला मिळतात आणि गोलंदाज सूरजचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने सध्या गोलंदाजी तो करतोय. कोणताही दडपण नाहीये. अतिशय चांगला खेळ सध्या या मैदानामध्ये वारलीपाडा संघाच्या माध्यमातून पेश केला जातोय. धावसंख्या 5 आकड्यावर स्थिरावली आहे. फुललेनचा होता बॉल शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी खेळाडू इनफिल्डच्या आतमध्ये सज्ज होते आणि याच फटक्यासाठी ही फील्ड सेट केली गेली होती. संघनायकाचं गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने सध्या खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये वारलीपाडा संघाच्या माध्यमातून. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या 6. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतं. शफल झाले त्यानंतर ऑन साइडला फटका खेळायचा होता. अपील करतायत परंतु आपण पाहताय डॉट बॉल आलाय. फॉलो केलं गेलं फलंदाजाला. फलंदाजी यष्टी फॉलो केली गेली आणि त्यानंतर आपण पाहताय पॅटर्न बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. सध्या एकंदरीत पाहिलं तर धावांसाठी संघर्ष होतोय ओवी स्पोर्ट्स बिरवाडी बी या संघाच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिरावली आहे फक्त 6 आणि दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. अतिशय चांगली गोलंदाजी या ओव्हर मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाली ती सूरजच्या माध्यमातून. अजून एक चांगला बॉल आणि एकंदरीत तब्बल 4 बॉल निर्धावच्या स्वरूपामध्ये या ओव्हर मध्ये निघाले. 2 ओव्हरचा खेळ झालाय. धावसंख्या स्कोरबोर्डवर फक्त 6. 3 ची सरासरी आपण पाहताय सध्या राखली गेली आहे ती बिरवाडी संघाच्या माध्यमातून. 3 विकेट 6 धावा. यानंतर
जो सामना होणार आहे धर्मवीर स्पोर्ट्स कसारा आणि फलक 11 भातसानगर या दोन्ही संघाचे कॅप्टन 2 ओव्हरच्या आत आपण या ठिकाणी सज्ज राहायचे. टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी टॉस केला जाईल. धर्मवीर स्पोर्ट्स कसारा आणि फलक 11 भातसानगर 2 षटकानंतर आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे. या ठिकाणी टॉस केला जाईल सेकंड सामन्याचा. 2 ओव्हर मध्ये फक्त 6 धावा. दयनीय अशी अवस्था सध्या ओवी स्पोर्ट्स बिरवाडी बी संघाच्या टीमची आपल्याला पाहायला मिळते. 3 विकेट्स त्यांनी आतापर्यंत गमावलेत. षटक क्रमांक 30 घेऊन सध्या गोलंदाजीसाठी मुनीश आपल्याला पाहायला मिळतोय. लोवर फुल टॉस समोरच्या खेळात लॉंग ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी एकच धाव तिथे मिळेल. आतापर्यंत आपण पाहिलं एकही चौकार किंवा एकही षटकार या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. आणि आपण पाहिलं तर एकंदरीत हे सर्वच खेळाडू याच मैदानावर प्रॅक्टिस करत असतात. होम ग्राउंड आहे तरी देखील त्याचा लाभ आतापर्यंत त्यांना उठवता आलेला नाहीये. धावसंख्या स्कोरबोर्डवर स्थिरावली आपण पाहताय 8. चांगला फटका ऑनसाइडला खेळ. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. गुड फिल्डिंग. पण पाहिलं तर मगाशीच मी उल्लेख केला कोणताही दडपण नाही आहे. वारलीपाडा संघ अतिशय चांगला क्रिकेट खेळतोय. पाहतायत त्यांची फिल्डिंग त्यांची गोलंदाजी लाईन अँड लेंथ अतिशय चांगली त्यांनी मेंटेन ठेवली आहे. आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर एकंदरीत क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी या दोन्ही स्तरावर या टीमची चांगली कामगिरी पाहायला मिळते. लोवर फुल टॉस आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक झेलची शक्यता आणि अतिशय सुंदर झेल टिपला. अजून एक धक्का लागतोय तो ओवी स्पोर्ट्स बिरवाडी बी संघाला. 4था धक्का. गोलंदाजाकडे एक नॅचरल स्विंग असतो. तो स्विंग आपल्याला ठिकाणी पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी आणि या ओव्हरमध्ये देखील धावा आतापर्यंत 3 एक विकेट त्यांनी प्राप्त केली. तिन्ही गोलंदाजांचं कौतुक करायला हवं. इकॉनॉमिकल गोलंदाजी तिघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. हा चांगला बॉल आहे. खोदून काढला समोरच्या लॉंग ऑफला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे देखील एकच धाव मिळेल. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते ती 10. विकेट्स आतापर्यंत गमावले 4. ते ओवी स्पोर्ट्स बिरवाडी बी या संघानं. मगाशीच उल्लेख केला सरावाचा कुठेतरी अभाव पाहायला मिळतोय. फलंदाजी चांगली होत नाहीये. 4 विकेट्स गमावलेत. रन्स नाहीये स्कोर बोर्डवर. 3 ओव्हरचा खेळ झाला. 18 बॉल त्यांनी फेस केला आणि 18 बॉल मध्ये धावा जमवल्या फक्त आणि फक्त 10. त्यामध्ये 1 वाईडची रन देखील एक्स्ट्रा रन. त्यामुळे आपण पाहिलं तर कुठेतरी बॅटिंग सरावाचा अभाव या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा षटक बघता बघता आपण पाहताय या इनिंगचं गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाज रोहित. फलक 11 भातसानगर आणि धर्मवीर कसारा या 2 टीमचे कॅप्टन. या ओव्हर नंतर आपण टॉस साठी यायचं. पहिलाच बॉल ऑन साइडला उंच फटका आहे. इथे देखील झेलची शक्यता. परंतु आपण पाहिला तर हवेच्या वेगाबरोबर हा बॉल मिड विकेटला टाकलाय. 4थ्या ओव्हर मध्ये धडाकेबाज सुरुवात करत असताना फलंदाज विपुलच्या रोहितवर पहिल्याच बॉलवर आक्रमण केलं. विपुलनं अक्षरशः मैदानात मध्ये आला आणि संपूर्ण जो संघर्ष सुरू होता पहिल्या 3 ओव्हरचा त्या संघर्षाला चाप लावलाय आणि षटकार ठोकला पहिल्या बॉलवर. दुसरा बॉल आपण पाहत सध्या वाईड बॉल आहे आणि त्यावर एक बायची सिंगल देखील पूर्ण केली आहे. एकंदरीत 2 धावा येते मिळते. आता धावसंख्येला कुठेतरी आकार प्राप्त होत असताना टीमची टोटल 18.
चांगला बॉल आहे, स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण घेत असताना डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक रोटेट झाली तर स्ट्राईकला आपण पाहताय संचित आहे. धावसंख्या स्कोरबोर्डवर 18. सफिशियंट टोटल अजून 12 धावा इथून आल्या तर 30 एक फायटिंग टोटल जरूर बनू शकते. ऑन साइडला चांगला फटका, गॅप मध्ये बॉल थांबणार नाहीये. बॉलला पाठवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. संचीच्या बॅट मधनं देखील एक तडाखे बंद षटकार. शेवटचं षटक कुठेतरी संजीवनी प्रदान करणारं ठरतंय ओवी स्पोर्ट्स बिरवाडी बी संघासाठी. चांगली बॅटिंग या ओव्हर मध्ये, गॅप मध्ये दोन खेळाडूंच्या गॅप मध्ये भरधाव वेगाने बॉल निघून जाईल. षटकारानंतर आलाय एक जबरदस्त चौकार. सतरा धावा तब्बल या ओव्हर मध्ये आतापर्यंत आल्यात. पहिल्या 3 ओव्हर मध्ये फक्त 10 आणि या ओव्हर मध्ये आतापर्यंत 4 बॉल मध्ये 17, 2 षटकार, 1 चौकार, 1 वाईड. एकंदरीत आपण पाहिले तर 28 आकड्यापर्यंत ही धावसंख्या पोहोचली आहे आणि आता एका फायटिंग टोटल कडे आगेकूच केली आहे ती ओवी स्पोर्ट्स बिरवाडी बी या संघानं. रोहित हे षटक आपण पाहता सध्या भरपूर महागडं षटक ज्यामध्ये 17 धावा खर्च झाला. यावेळी चांगला बॉल आहे, स्विंग यानं मिस. टप्पा पडल्यानंतर सरळ आपण पाहताय बॉल टर्न झाला, विकेट किपरच्या हातामध्ये डॉट चेंडू आला. चांगलं कमबॅक. अठ्ठावीस धावा, एक मोठ्या फटक्याची आवश्यकता. एक फायटिंग टोटल उभारले जाईल. 17 धावा या ओव्हर मध्ये आतापर्यंत आल्यात. पहिल्या 3 ओव्हर मध्ये फक्त 10 आल्या होत्या. टर्न केलाय, ऑफ साइडला बॉल. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरी धावेसाठी प्रयत्न होईल आणि तिसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. धावसंख्या 31-32 धावसंख्येचं टार्गेट या पहिल्या मॅच मध्ये सेट केलंय ते ओवी स्पोर्ट्स बिरवाडी बी संघानं वारलीपाडा या संघासमोर. चला फलक 11 बादशाहनगर आणि धर्मवीर कसारा दोन संघाचे कॅप्टन टॉस साठी या. चला बिरवाडी संघ फिल्डिंग लावून घ्या आपण आणि शेवटचा कॉल देतोय फलक 11 बादशाहनगर आणि धर्मवीर कसारा या दोन टीमला. आपण टॉस साठी आपले संघनायक टॉस बॉक्स मध्ये यायचंय.
32 धावा स्कोर बोर्डवर पहिल्या इनिंग मध्ये आपण पहिल्या 32 धावा संख्येचं टार्गेट सेट केलंय आणि या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस तुम्हाला करायचा, त्यामुळे 32 धावा या बनवाव्याच लागतील वारलीपाडा संघाला 4 ओव्हरमध्ये. तर पुनश्च एकदा सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत. यानंतरची होणारी मॅच धर्मवीर कसार आणि त्यांच्या विपक्षामध्ये फलक 11 बादशाहनगर. दोन्ही टीम ही शेवटची वॉर्निंग आहे, तुम्हाला ही मॅच संपण्याच्या आधी तुमचे कॅप्टन जर या ठिकाणी पोहोचले नाहीत तर तुम्हाला 3 ओव्हरचीच मॅच खेळावी लागेल. 1 ओव्हर तुमची पॅनल्टाइज त्या ठिकाणी केली जाईल आयोजकांच्या माध्यमातून. बादशाहनगर आणि कसारा दोन्ही संघांना तुम्हाला ही सूचना आहे. तर मॅचला सुरुवात करायची. अंपायर्स सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. वारलीपाडा संघाकडनं रोहित आणि शंकर 32 धावसंख्येचं संरक्षण करण्यासाठी ओवी स्पोर्ट्स बिरवाडी हा यजमान संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. तानाजी शिरोसे कुठे असतील त्यांनी व्यासपीठावर यायचं. तानाजी शिरोसे. गोलंदाजीसाठी जयेश आपल्याला पाहायला मिळतोय. यजमान संघ ओवी स्पोर्ट्स बिरवाडी, त्यामुळे त्यांची पाठीराखी देखील भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्याला सकाळ सत्रामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात. दोन्ही संघांना शुभेच्छा. 32 धावसंख्येचं लक्ष घेऊन मैदानाच्या मध्ये उतरले सलामीची जोडी. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून खेळलेत. लॉंग ऑनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याच्या माध्यमातून झाली आहे चुकी. बॉल अडवला परंतु बॉल घेऊन त्या ठिकाणी आपण पाहिलं तर सीमारेषेच्या बाहेर तो गेला आणि पहिला चौकार. बॉल आपण पाहिलं चौकार, त्यानंतर एक डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुनश्च एकदा सूचना कसारा आणि बादशाहनगर दोन्ही संघ इनिंग समाप्तीच्या आत आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं टॉस साठी. बॅकफुटला गेले, कट केला, अतिशय चांगला फटका शॉट एक्स्ट्रा कव्हरला बीट केलाय. एक्स्ट्रा कव्हरला गवताच्या गाळीच्याला गुदगुळ्या करत हा चेंडू निघून गेलाय सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. संकल्पनेतून ज्यांच्या सहकार्यातून ही स्पर्धा सध्या साकार होते आदरणीय श्रेयस दादा विखंडे यांचं सुमधुर संगीत या ठिकाणी आपण पाहिलं डीजेच्या माध्यमातून. त्यांच्या सहकार्यातून ही स्पर्धा स्वर्गवासी विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक 2025 क्रिकेटचा हा थरार आजपासून या बिरवाडी गावामध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 8 स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. 32चं टार्गेट आहे. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. इथे देखील लाईन चांगली आहे. 3 चेंडू डॉट 2 चौकार असं एकंदरीत चित्र सध्या तरी आपल्याला या ओव्हरमध्ये पाहायला मिळालंय. एकंदरीत गोलंदाजानं देखील चांगली बॉलिंग केली आहे. 2 चौकार देखील आपल्याला या ओव्हरमध्ये फलंदाज शंकर याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. हा फुल टॉस आहे. समोर खेळलेत. लॉंग ऑनला लॉंग चेस आहे. 2 खेळाडू आलेत आणि जोपर्यंत चेंडू कलेक्ट करतील तोपर्यंत धावा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण. पहिलं षटक समाप्त झालंय. आपण पाहताय जयेश आणि या ओव्हर नंतर 10 ही धावसंख्या स्कोर बोर्डवर लावली गेली आहे. उर्वरित 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉलमध्ये विजयासाठी 22 धावसंख्येची आवश्यकता आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी ब संघ, धर्मवीर कसारा संघ आपण या ठिकाणी आला असेल तर प्लीज कृपया आपण व्यासपीठाजवळ यायचं आणि फलक 11 बादशाहनगर. तुम्हाला आयोजकांच्या माझ्या सूचना वेळेवर उपस्थित राहिला नाही तर 1 ओव्हर पॅनलाइज केलं जाईल. 3 ओव्हरची मॅच तुम्हाला खेळावी लागेल. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज प्रेम आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक ज्यामध्ये 10 धावा आपण पाहिल्या. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन आणि त्यामुळेच हे मैदानाच्या चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन
ज्यावेळी लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन असतं क्षेत्ररक्षणासोबतच गोलंदाजीसाठी देखील डोकेदुखी असते. लाईन अँड लेंथमध्ये सातत्यानं त्याला परिवर्तन करावं लागतं ज्यावेळी स्ट्राईक रोटेट होते. 10 धावा स्कोरबोर्डवर 18 बॉलमध्ये उर्वरित आपण पाहिलं तर 22 धावसंख्येची आवश्यकता आहे. प्रेम आहे सेकंड ओव्हरमध्ये. समोर आहेत डावकुराताचे फलंदाज रोहित. पहिला बॉल दिशेपासनं भरकटत असताना फलंदाज आपण पाहताय रोहितला एक्स्ट्रा रन इथे हाताळत असताना गोलंदाज प्रेम 1 रन स्कोरबोर्ड मध्ये होईल. ऍड धावसंख्या 11. चांगला बॉल आहे. फुल लेनचा बॉल होता. टर्न केला त्याला लॉंग ऑफला. एकच धाव देते मी इथे. एकंदरीत पाहिलं सकाळच्या सत्रापासून आपण उल्लेख केला आउटफील्डचा. अशा आउटफील्ड असल्यानंतर क्षेत्ररक्षकाला देखील मजा येते कारण क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सरळ बॉल जातो. तिथे जास्त त्याला काही एफर्ट्स लावावे लागत नाहीत. पुनश्च एकदा धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 12. ऑन साइडला फटका खेचून मारला गॅप मध्ये. लॉंग चेस आहे. गुड फिल्डिंग आणि बॅकअप चांगला आलाय. दरम्यानच्या काळामध्ये 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात 14. 32 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग सध्या सुरू आहे आणि विदाऊट विकेट एक चांगली भागीदारी चांगली सुरुवात सध्या वारलीपाडा संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू द बॉलर खेळलेत. यावेळी सेन्सिबल क्रिकेट सध्या रोहित आणि शंकर या जोडीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. 1 धाव इथे आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल स्कोरबोर्डवर. 15 धावा. संत आणि शांत क्रिकेट सध्या आपल्याला पाहायला मिळतं. निसर्गरम्य वातावरणामध्ये वसलेलं हे मैदान वाऱ्याची सुलूक अंगाला स्पर्श करून त्यांनी क्रिकेटचा हा खेळ सध्या क्रीडा रसिकांना आनंद देऊन जातोय. ऑन साइडला खेळायचा होता मोठा फटका. प्रॉपर त्या कनेक्शन त्या ठिकाणी झालं नाहीये. आउटफील्ड मध्ये एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 16. एक चांगली गोष्ट आहे. वारलीपाडा संघ आणि तुम्ही जर बिरवाडी संघाचा पहिल्या इनिंगचा कंपॅरिझन केला तर बिरवाडी संघ पहिल्या 3 ओव्हरमध्ये भरपूर बॅकफुटला होता. विकेट्सवर विकेट्स डॉट बॉल एकंदरीत चित्र. परंतु दुसऱ्या बाजूला आपण वारलीपाडा संघाचा विचार केला तर विकेट्स गमावले नाहीये परंतु प्रत्येक बॉलवर ते सातत्याने सिंगल स्ट्राईक रोटेट करत जमवत आहेत आणि हीच एक चांगली जमेची बाजू या टीमची सध्या आपल्याला पाहायला मिळते. हा फुल टॉस आहे. ऑन साइडला खेळत दीपक क्षेत्ररक्षक आहेत. सरळ त्यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतो. एकच धाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. फुल टॉस बॉल होता. मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित करू शकले नाही त्या ठिकाणी. धावसंख्या आपल्याला 1 ने पुढे होताना पाहायला मिळते ती 17. 17 ऑन बोर्ड. पहिल्या ओव्हरमध्ये 10. या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर 7 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज प्रेम याने. अजूनही विचार केला तर इथूनही 15 धावसंख्येची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. टॉस ऑन साइडला खेचून मारलाय आणि इथे आपली ताकद नजाकत दाखवत असताना हा तडाखेबंद फटका षटकार. थँक्यू. धावसंख्या भरारी घेत असताना 23 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. आता विजयासाठी 9 धावांची आवश्यकता 12 बॉलमध्ये. चला कॅप्टन या टॉस साठी पाहुण्यांच्या शुभ असं आपण टॉस करणार आहोत. कॅप्टन या सुरुवातीला प्रथम कसारा आणि बादशाहनगर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचं आहे.
गोलंदाजीसाठी पार्थ आलाय आणि पहिलाच बॉल आडव्या बॅटनं ऑनसाईडला टर्न केला, एक सिंगल धावसंख्या 24. मागच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर फुल टॉस होता आणि अगदी डोळे मोठे करून त्यावर एक मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. तो रोहितच्या पॅटमधनं मिडविकेटला एक जबरदस्त फटका षटकार आला आणि या ठिकाणी शुभागमन झालंय. आजच्या दिवसामध्ये ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य लाभेल समालोचनाच्या माध्यमातून आणि आमचे परम मित्र समालोचन क्षेत्रामध्ये शहापूर तालुक्यातील एक मोठं नाव आदरणीय दत्ता सर यांचं शुभागमन त्यांचं ओवी स्पोर्ट्स बिरवाडी क्लबच्या वतीनं आम्ही मनपूर्वक हार्दिक सस्नेह सहर्ष स्वागत. आणि दत्ता सरांच्या स्वागतासाठी फलंदाज रोहितच्या बॅटमधनं एक जबरदस्त स्ट्रोक चौकार आपल्याला कव्हरच्या दिशेनं पाहायला मिळाला. 4 धावा आणि विजयाच्या अगदी नजीक येऊन हा संघ पोहोचलाय. टीमची टोटल स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते ती 28 आणि विजयासाठी इथून पुढे फक्त 4 धावसंख्येची आवश्यकता आहे. विदाऊट विकेट आतापर्यंत एक चांगली भागीदारी रचली आणि टॉस हारल्यानंतर आपण एकंदरीत पाहिलं तर चांगली कामगिरी या मॅच मध्ये टीम वारलीपाडा या संघाची आपल्याला पाहायला मिळाली. कसारा संघाचा कॅप्टन टॉस साठी लगेच पॅची कडा विकेट किपरला बीट केलंय. बॉल लॉंग स्टॉपच्या दिशेने मागे जातोय. चेस मोठी आहे आणि कदाचित हा विजयी चौकार हो यस आलाय. विजयाचा चौकार फलंदाज रोहितच्या पॅटमधनं आणि तिसऱ्याच ओव्हरमध्ये सामना फिनिश केला वारलीपाडा संघानं. मनपूर्वक अभिनंदन टीम वारलीपाडा संघ आणि हार्ड लक टीम ओवी स्पोर्ट्स बिरवाडी बी पुढील मॅच साठी आणि पुढील सामन्यांसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. जवळ टॉस बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी कसारा संघाचे कॅप्टन आणि भातसानगर संघाचे कॅप्टन या दोघांदरम्यान टॉस केला जाईल. या लगेचच दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी